वेंगुर्लेकरांनी दिलेल्या तक्रारीनंतर 11 जुलैला राज्यपालांच्या उपसचिवांनी विधी आणि न्याय विभागाला पत्र दिलंय। तर 26 जुलै रोजी विधी आणि न्याय विभागानं धर्मादाय आयुक्तांना नियमाद्वारे कारवाई करून अहवाल सादर करण्यात यावा असं सांगितलं। 22 ऑगस्टला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे चौकशी आणि अहवालासाठी प्रकरण सोपवण्यात आलं असून वेंगुर्लेकरांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं। याबाबतचा सगळा पत्रव्यवहार झी24 तासच्या हाती आलाय। असं असताना धर्मादाय आयुक्तांनी मात्र आपल्याला कोणतेही पत्र मिळालं नसल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। यातून धर्मादाय आयुक्त कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत यावर बोलण्यास नकार दिलाय। या आरोपांबाबत मंडळानं न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली आहे। कुठल्याही ट्रस्टमध्ये जर काही गोंधळ असेल, काही तक्रार असेल, काही अपहार असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी तक्रार घेऊन यावं लागतं। ज्यांच्या अशा तक्रारी कोणाच्याबद्दल आलेल्या आहेत त्यांच्या चौकशा चालू आहेत, कारवाई चालू असतात। पण आता तुमच्या जे मनामध्ये आहे काही गणपती मंडळांच्या संदर्भामध्ये अशी या वर्षीच्या कुठल्याही गणपती मंडळासंदर्भात अजून या क्षणापर्यंत आमच्याकडे तक्रार आलेली नाही आणि कुठलाही शासनाचा आदेशही आलेला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।